देखील बिघडणार आहे। मात्र पाऊस तुम्हाला या कालावधीमध्ये नाहीये। धुरकट धुळी आणि ढगाळ वातावरण ह्या कालावधीमध्ये होईल तुम्हाला। विशेषतः काही जिल्ह्यामध्ये जसे की सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल आणि सातारा वगैरे जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे, इथे मात्र हलक्या पावसाची शक्यता सोमवारी किंवा रविवारी जाणवू शकते। मोठा काही जास्त पाऊस नाहीये। आणि त्या पलीकडे सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दक्षिण भागातील जेवढे तालुके असतील त्या तालुक्यात देखील हलक्या सरी उतरू शकतात। त्या पलीकडे मोठा पाऊस नाही। मात्र याच्यामध्ये धुळीचा फटका, कोरड्या धुळीचा आणि ओल्या धुळीचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे। आणि याही पलीकडे जाऊन विचार केला तर लातूर जिल्ह्यात सुद्धा धुरकट वातावरण आणि भयंकर ढगाळ वातावरण येणाऱ्या 17 आणि 18 तारखेच्या कालावधीमध्ये होणार आहे। याच्यामध्ये परभणी जिल्हा सुद्धा येतोय, नांदेड सुद्धा येतोय आणि विशेष म्हणजे बीड आणि जो धाराशिवचा पट्टा असेल, बीड असेल, शहागड असेल, अंबड असेल, इथपर्यंत सुद्धा ह्या ढगाळ वातावरणाचा अलर्ट येणाऱ्या 48 तासामध्ये स्टार्ट होतोय। आणि जालन्यात सुद्धा याचप्रमाणे ढगाळ वातावरण होणार आहे। विदर्भात सुद्धा ढगाळ वातावरण होणार आहे। नाशिकमध्ये भयंकर धुळीची लाट म्हणजे धुरकटपणा आणि दिवसभर अंधुक वातावरण होणं ही कंडिशन सुद्धा ह्या काळामध्ये घडणार आहे। मात्र पावसाचा जोर किंवा पाऊस या भागात नसणार आहे। आणि नगरमध्ये जो दक्षिणेकडील भाग असेल, जो धाराशिवकडील किंवा पुणेकडील भाग असेल, ज्या साईडला तुम्हाला दिसतोय त्या भागामध्ये हलक्या सरी मात्र या काळामध्ये कोसळू शकतात। आणि मित्रांनो, जोपर्यंत हे वातावरण निवळत नाही, कमी होत नाही, तोपर्यंत 25-26 जे सिस्टम येणार आहे WDचं, याची तीव्रता, याचा जोर कळणार नाहीये। जर तो आता आपल्याला गारपिटी सदृश्य जरी दिसत असला, महाराष्ट्रामध्ये मुसळधार होण्याचे चिन्ह आम्हाला आज जरी दिसत असले, मात्र ते सपशेल खोटे ठरणार आहे। कारण की याच्यामध्ये काय होतंय, आता हा आला आहे अरबी समुद्रामधून, पण इकडे वारे त्या वाऱ्यांना दाब देखील देत आहेत। उदाहरणार्थ, तुमच्या गावाला एका साईडने आभाळ निघले आणि लगेच दुसऱ्या साईडने निघले, त्या साईडने जर वारा आलं तर हे आभाळ गायब करतं आणि ते सुद्धा गायब होतं। एक्झॅक्ट ती कंडिशन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मागच्या 2-3 महिन्यापासून आपण पाहतो आलो आहे। आणि ह्या कंडिशनमध्ये त्या WDला सुद्धा हे वातावरण निष्क्रिय करू शकतं। त्यामुळे 26-27च्या कालावधीमध्ये जो पाऊस सांगितलेला आहे त्या तीव्रतेने येणार नाही, असाच अंदाज मी आज देखील व्यक्त करतोय। मात्र 25, 26 आणि 27च्या कालावधीमध्ये 4-5 जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता त्या कालखंडामध्ये आहे। गारपीट, अवकाळीचे संकेत मात्र स्पष्टपणे आज मी सांगतोय की नाही म्हणून, कारण की एवढा मोठा अवकाळी पाऊस तो राज्यामध्ये येताना काही दिसत नाहीये। आणि या पलीकडे जाऊन सांगितलं की सोमवारी जवळपास विदर्भामध्ये सुद्धा धुरकट वातावरण होणार आहे। आता याच्यामध्ये आपण लातूर बघितलंय रविवारपर्यंत, पण याच्यामध्ये सोमवारी धुरकट वातावरण, दिवसभर अंधुकपणा असणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा, जळगावमध्ये सुद्धा, नंदुरबारमध्ये सुद्धा, धुळेमध्ये सुद्धा, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच तिकडे रिसोड वगैरे जर भाग पाहिला, वाशिम, हिंगोली सुद्धा इतकं ढगाळ वातावरण राहणार आहे। आणि याच्याही पलीकडे जास्त प्रमाणात जर बघितलं तर लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्याही पलीकडे जास्त बघितलं तर सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात किरकोळ सरी किंवा पेंडवणी पावसाचे चान्सेस काही मोजक्या ठिकाणी देखील आहेत। वातावरण याही पेक्षा मोठं बनू शकतं दिनांक 18-19च्या कालावधीमध्ये, आणि हे वातावरण 20-21 तारखेपर्यंत सुद्धा राहू शकतं। तर मित्रांनो, रिपोर्ट मात्र चांगले येत आहेत। पुढे गारपिटीचा काही इशारा अजून दिसत नाहीये, कुठे अवकाळी पावसाचा फटका देखील रिपोर्टमध्ये येत नाहीये। मात्र वातावरण बिघडणार आहे 17 पासून पुढे ते 19-20 पर्यंत। दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील म्हणायला गेलं तर सर्व जिल्हे, कारण की नाशिक पर्यंत तर आलंच आहे आणि छत्रपती संभाजीनगर पर्यंत तरी आलं आहे, मग संपूर्ण जिल्हे त्याच्यामध्ये सुद्धा येतात। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण येते आणि उत्तर महाराष्ट्राला WDचे सुद्धा मोसमी वारे साथ देत आहेत। मात्र तेवढी कंडिशन याच्यामध्ये सध्या अवेलेबल नाहीये। तर आता पुढची कंडिशन काय आहे ती बघूयात आपण। 19 तारखेला WD सक्रिय होताना दिसतोय, जो दिल्ली मार्गे तसेच अहमदाबाद, गुजरात मार्गे हाय प्रेशर कोठा नावाच्या शहरापाशी तयार होते आणि त्याची जी वाटचाल आहे ती MP मार्गे महाराष्ट्रात येण्याची ही तिची वाटचाल आहे।
मात्र तेवढा प्रभावशाली तो सध्या तरी बनलेला दिसत नाहीये. WD2X मागच्या वेळी जो निर्माण झाला होता ती कंडिशन पुन्हा उद्भवणार नाही. मात्र त्या पावसाचे संकेत मध्यम हलके जरी असले तर तुम्हाला 23 तारखेपर्यंत पिकांचं नियोजन मात्र करावंच लागणार आहे. आणि एक दोन ठिकाणी का होईना चांगला पाऊस, चांगला जोर हा दाखवू देखील शकतो. आता मित्रांनो, विनंती आहे, 21 तारखेपर्यंत राज्यामध्ये काही जिल्ह्यांचं वातावरण आणखी तीव्र होणार आहे. त्यामध्ये नाशिक जिल्हा येतोय, म्हणजे धुरकटपणा, अंधुकपणा, दिवसभर वातावरणाचं सूर्याचं तोंड न दिसणं, अशी कंडिशन 21 तारखेला नाशिक, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, अहमदाबाद, शहादा, नंदुरबार, जळगाव, अकोला, बुलढाणा या भागामध्ये सुद्धा 21 तारखेपर्यंत कायम होताना दिसत आहे. थोडाफार यवतमाळचा भाग असेल, अलीगड, चोरली, चंद्रपूर असेल, यांना सांगली, सोलापूरच्या 17-18चा सुद्धा काही अलर्ट नाहीये. तसंच बघायला गेलं तर WBचा सुद्धा अजूनही काही प्रभाव दिसत नाहीये. तर मित्रांनो, ही अपडेट होती 22 तारखेपर्यंत. 22 तारखेच्या जो वातावरणातील जो बदल होत आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात देखील होताना स्पष्ट होत आहे. त्यामुळे वातावरणाच्या, मी सांगितलं तुम्हाला की